किती मिनिटं बोलू? भूका लागले काय? नक्की तुमच्याशी मी 2.5 तास बोलणार आहोत. चालेल? बरं. कर्मयोगी संत गाडगेबाबा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या स्नेह संमेलनाला उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र हो, आदरणीय श्रीकांत पाटील सरांनी तुम्हाला जीव तोडून सांगितलं, करिअरबद्दल सांगितलं, जीवनाबद्दल ज्या काही घटना आहेत त्याबद्दल पाटील सरांनी, दुसऱ्या पाटील सरांनी सांगितलं. आपण 2 वेळ टाळ्या वाजू. नंतर मी माझ्या मनोगताला या ठिकाणी सुरुवात करतो. सुरुवातीला सर्वात पहिले या दोघांसाठी टाळ्या वाजायची चांगलं संचलन करू आणि पुढच्या वर्षी हा माईक तुमच्या जवळ आला पाहिजे, ते तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तिसऱ्या टाळ्या आहेत दोघांना मोमेंटो आणि शाल श्रीफळ देऊन ज्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी झाला त्यांच्यासाठी जबरदस्त टाळ्या वाजवा. आणि सर्वेचे मोबाईल बंद करा. कार्यक्रम सुरू असताना आपले काही पोरं आपलं सुरू असते, पोरं हसली हे करत आणि ते झालं की आणखीन टाळ्या वाजले पुन्हा सुरू. हे थुटूक मोठं बेकार आहे. हे मराठी त्याला थुटूक म्हणतात. कामधेन धामणे सुरू असताना येते आले ना असं काय 10 मिनिटात येते कार्यक्रम चालले. मित्र आज फक्त हसाच लागते आपल्याला, कारण आम्ही दोघं त्याच लाईनीतले आहोत. हे आमचं भाग्य आहे की आम्ही तुमच्या समोर आलो. जसं पाटील सरांनी सांगितलं साध्या भाषेत बोलतो, मी साध्या भाषेत बोलतो. बोलू ना की इंग्लिशमध्ये बोलू, कारण माझं क्वालिफिकेशन फक्त 7 वर्गच आहे म्हणून इंग्लिशमध्ये बोलतो. नाही, आपली इंग्लिश मोठी जोरदार आहे, तिन्ही भाषेचा वापर करतात, काही हरकत नाही, भेटू नंतर. ओके, अच्छा चलता यार, मैं बाय, टाटा, कल शाम को मिलना, आज जल्दी जाना है मुझे. चौथी घालणं म्हणतात त्याच्यात जराशी. माझ्या विषयाचं नाव आहे आनंद. सरांनी सांगितलं आनंद आहे ना. माणसाच्या जीवनामध्ये नेहमी आनंद पाहिजे, चेहऱ्यावर आनंद पाहिजे. एका जणाचं नाव होतं आनंद. त्याला विचारलं आनंद काय काम आहे? मला आनंदराव तुम्ही की दुसरे? मी काय बोलायचं काय? मरकळल्या धोत्राच्या चेहरा चांगला फुलला होता. हे असे गल चेहरे असतात, गलन बिलकुल मरकळल्या धोत्राचे. हे आपल्या जवळ नाही पाहायचं. दिवाळीचा सणाला एक माझा मित्र होता, बरेच दिवसानंतर मुंबईवरून आला. मी त्याला विचारलं, म्हणलं खरे झाली काय खरेदी? चांगल्या भाषेत सांगा, मुलांचे कपडे झाले, खरेदी घ्यायचा आहे, किराणा राहिला, ही भाषा बरोबर आहे ना? आनंदात काही नाही राहते, मला बेकार आहे. पट्टीचे कपड्याची बिन 4-4 रुपये झाले, असं वाटे मटकन मारा सूत्राचे. हे जे असे जवळ असतात हे दूर करून आपलं जीवन त्याच्यात न गुंतवता आपण समोरून सारखं चाललं जाऊ. आम्ही आलो तिथं, गाडी उभी केली. म्हणलं काय सर विचारतात, कॉलेज भर लांब दिसून राहिलं. मॅडमने सांगितलं 12-13 किलोमीटर आहे. आम्ही गाडी थांबवली. एका पोराला विचारलं सरांनी, तो पोरगा जांभूळी घेता घेता पोराला सांगते, ते वाशिमचं का? ते 2 वळ्या सोडले समोरच चालले. थांबलं 2 मिनिटं. तेव्हा आमचं काय पुढे गावचे कुत्रे लागले का? जांभळी घेता घेता सांगते. काही पोरं तसे बोलतात ना. नाही गॅदरिंगला सुरुवात झाली म्हणा. तुझी जांभळी झालीस, गॅदरिंगला सुरुवात कुठं झाली? नाव धनराज, नाव चड्डी 4 ठिकाणी फाटली. आता सरांनी सांगितलं मग अशी माझी मिसेस म्हणते, आंघोळी गेली. मला म्हणते बो घ्या ना. मला कट्टी कुठे घेतली? अहो म्हणे बो घे ना. मला कट्टी कुठे घेतली? नाही डोक्याला लावायचं बो घ्या म्हणे. हे एवढं मोठं 2 मीटरचं बो, हे गुंडाळलं एवढं मोठं, हे बो होय काय? म्हणे काय बिंदी मला कट्टीच घेतली काय? म्हणजे काही लावून देतात ना. पुरीचं लग्न, नवरदेव गाडीत बसते, नवरदेव गाडीत बसते, मागून बोर्ड लागलं असते, साजन चले ससुरा. भाई ताडबिलने सट खाल्लं, नवरी गाडीत बसली, बोर्ड तेच साजन चले ससुराल. अबे सोलबंड्या त्या बापाच्या घरी चालला.
त्याच्या मागचा उद्देश सुशिक्षितचा, लक्ष घ्या. स्वतःचं नाव असते, स्वतःला घराच्या वर नेमप्लेट लावतात, श्री लसण वांग भेंड. अबे आराम करा, स्वतःला काय श्री लोणाला चोटते, दुसऱ्याला लिहितात ना श्री. बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि कोण सुशिक्षित झालं तुम्ही विचार करा. वाजला काय अजून कोणाचा तरी इकडे ऐकू येते बरोबर. इंग्लिशचा जमाना खूप झाला, कॉन्व्हेंट सुरू झाले. कॉन्व्हेंटचं बोर्ड मराठीत आहे, येथे KG1 KG2 ला प्रवेश दिला जाईल, कृपया संपर्क साधा. काय त्या कॉन्व्हेंटचा अर्थ आहे? गेल्यानंतर ते मॅडम ते शिक्षक म्हणतात, ये बेटा इथं बस, बरं दप्तर तिथं ठेवून दे. कुठे गेली इंग्लिश? विचार करण्यासारख्या गोष्टी आहे. काही काही लोकांना आदत असते, हात दुसऱ्याला सांगते, याच्या अंगात दुनियाभरची आदत आहे. काही काही लोकांना डोळ्याचा गिअर पलटायची सोय, आपल्याशी बोलतात डोळ्याचा गिअर पलटवतात. नाही रे, आपल्या गावात पुन्हा येते फर्स्ट सेकंड असा. काही काही लोकांना माना फेकायच्या सवय नाही. 10 मिनिटांनी बोलत होतो, नाही आता थांबत चालत ते. काही काही लोक बोट खातात, आता काय झालं ते असं बराच वेळ झाला म्हणा, कारण घे ना पुरे होऊन ना. दुसऱ्याने पडतो खरे, तो कसा, तू कसा सोल म्हणते, त्याला काय दुसऱ्याने बोट दाखवायच्या पहिले आपण पुढं की आपण काय केलं पाहिजे. त्याची आई दळणाचा डबा घेऊन चालली, मी चौकात उभा, मी रिकाम्या गोष्टी करून राहिलो. तुझी आई दळणाचा डबा संध्याकाळी घेऊन जाते, तिची बगल बोली झालेली असते, पदर कुठं असते, आणि आपण रिकाम्या गोष्टी करत बसतो, कारण आपल्या अंगात शरम दुनिया भरायची असते. लोक काय म्हणतात लोक, तुला गव्हाचं पोतं आणून देतात. मी शिकत असताना पेपर जर वाटले, दुधाचे पाकिट वाटले, ब्रेड वाटले, 4 पैसे जर वडिलांसोबत कमावले, कमाईचा हात जर दिला, लोक काय म्हणतील, मला शरम वाटते. याच्यात कायची शरम आली? कायची शरम आली याच्यात? आर्थिक परिस्थिती आता अशी निर्माण झालेली आहे. पाटील सरांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, खोटं बोलणं. किती दिवस खोटं बोलणार आपण? आपल्यासोबत आयुष्य कमी आहे. किती वर्षाचे आहे तुम्ही? 24-25च्या घरात आहे, बरोबर आहे? आहे की नाही बरोबर? 24-25 बरोबर आहे ना? चला 22-20-22 करू आपण. आणि फवारे मारू 40चेच होऊन राहिले आता. कायच्यारी फवारा, तुरीवर हरभऱ्या, काही दिवसानं माणसरी फवारे येतील, एखाद्याला गल्ल राहील, चल बे गॅदरिंग आहे ना, कुठं रे? अरे आपल्या कॉलेज आहे ना, किती वाजता? नाही आता मग त्याच्यावर फवारा मारा लागेल. चला इकडे, त्याच्या अंगावर मारा लागेल, आसाटा पोट कधी कुठे करा. मग परिस्थिती अशी निर्माण होऊन राहिली. म्हणून करंट पाहिजे, वर्ल्ड पाहिजे, डेअरिंग पाहिजे, स्टेट डेअरिंग. आयुष्यात बालगंधर्वांनी सुरुवात केली नाटकातून, महिलांच्या पासून केली. मी उलट केलं, मी स्त्री अभिनयामध्ये विधवाबाईचा रोल केला. बालगंधर्वाची पेक्षा हटके झालो. हटके चला लागते. नदीसोबत प्रवाह वाहते, त्या प्रवाहात उडी टाकली, त्या पोट्याचा तिकडे सत्कार होते. वा 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 वा, 4 किलोमीटर अंतरावर पोहेत गेला. हे लोक हार टाकतात, वाजत गाजत आणतात. मी त्याचा सत्कार करत नाही, त्याच्या थोतक्यात 2 मारतो. ज्या ठिकाणी तो सापडला त्याच्या उलट दिशेला त्या तीरावर जावं, म्हणजे आपला सत्कार झाला पाहिजे. नदीत चिरत गेलो पाहिजे, हटके गेलो पाहिजे, काहीतरी विशेष केलं पाहिजे. नाही मला शरमच वाटते. सकाळी नाही वाटत, इथं तुला शरम वाटून राहिली. तुम्ही सर प्रेमातलं म्हटलं तर भल्ले जोरदार बोलले बरं, म्हणजे खूप हसले पोरं. शेर दोघांनी मारला, दोघांनी शेर मारले की नाही? मला वाटते का वेगळं बोललं पाहिजे. मित्र हो, आम्हाला भरपूर जायचं आहे, पुन्हा आम्ही येऊ. बोलावतीलच, न बोलावलं तरी आम्ही एका दिवशी सहज येऊ. आम्ही लय चिकट आहोत, आम्हाला गोचिड म्हणतात. असं चिपकलं की निघतच नाही लवकर. म्हणून तुमच्या आनंदात आम्ही विघ्न टाकत नाही. तुमचा आता इथं सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना, ज्याच्या अंगात कला आहे, जे सुप्त गुण आहेत, त्या ठिकाणी आपण दाखवावं. आणि पुढच्या वर्षी अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आपण छात्रच्या याच्यात भाग घेऊन हा माईक आपल्यापाशी असावा. आपल्या कॉलेजचं, या महाविद्यालयाचं नाव आपण रोशन करावं आणि आपल्यासोबतच आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करावं. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी 2 मिनिटं
जे बोलायला सांगितले माझी वाढले, मी नेहमी सांगत असतो. काही लोक म्हणतात मंचावर बसलेले भाऊसाहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, संगीत वाचनालयाचे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष. पहिले टाइम झाला, पुढचं बोलून ना जरा सुरू ठेव. 2000 शब्द बोलतं म्हणून मी 2 शब्द कधी वापरतच नाही. सरळ म्हणाचं. मंचावरील बसले उपस्थित आदरणीय पाहुणे मंडळी, आयोजक, समोर बसलेले माझे सर्व माता पिता. संपलं का हे स्टेट डेअरीमुळे की नाही? तर मग सगळे नाव घ्या. इचू काटा गोचिड गोमाशा लसण वांगा भेट सारा अंत त्याच्यात खरूच गचकरण अमो ढमो नाही. आता नाव संपत आले. नाव काय आले? संपत आले. नाव ठेवाले काहीच नाही. उद्या सुरू होईल खरूच गचकरण, इसबगोल, नायटा, डांग्या खोकला. आणि एखादं कुठं जास्त इब्लीस कधी असलं तिची बहीण त्याचं नाव ठेवतील येड्स. काय ना येड्स ना? काय बिमारी आहे का ते? सरण म्हटलं काय ते येड्स? सांगा ना काय आवाज इथे जोर नाही. येड्स शब्द काय? येड्स याच्या इतक्या मोठ्या बिमारीचं नाव चांगलं आदरांना माना नाही घ्या. ये बस अशी बिमारी आहे. या ठिकाणी थांबतो, तुमची रजा घेतो. अतिक बोललो असेल पण जय माफी या ठिकाणी मागतो. मित्र, आम्ही फक्त मार्ग दाखवणारे आहोत. जीवन तुम्हाला सुरू करायचं आहे. कॉलेज अमुक अमुक कॉलेज अंतर 2 किलोमीटर, तो फक्त मार्ग दाखवते. भरपूर बँक आहेत वाशिममध्ये, आहे ना बँक? तुमच्या कुटपाशी कोणती बँक आहे? हा, स्टेट बँक, अर्बन बँक, सर्व उत्तर चुकीचे आहेत. आपल्यापाशी मेमरी बँक, माइंड बँक. याच्यात जमाच होते, याच्यातलं खतम कधीही होत नाही. म्हणून खतम करू नका. जे जे वक्ते या ठिकाणी येतं त्यांचं ग्रहण करावं. कोणावरही आपण दोष देऊ नये. आपण कसं पुढच्या वर्षी हे करू याचं या ठिकाणी भान असावं. पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आई वडिलाची सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. माझी आई 88 वर्षाची आहे. मी अविवाहित आहो. अविवाहित असून 270 पोरं मी मानसपुत्र म्हणून माझी मुलं आहेत. मी त्यांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण पालन पोषण करतो. हा संकल्प आपण करावा. माझ्या आईची आई अजून जिवंत आहे. तिचं वय 105 वर्षाचं आहे आणि मी सध्या तुमच्या समोर 52 वर्षाचा आहो. आणि मी लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंट अकोला इथं 18 वर्ष दिवाणी न्यायालयामध्ये क्लास 4 ते क्लास 3 पर्यंत नोकरी केली आणि सहखुशीनं राजीनामा देऊन या राष्ट्रीय पाटील सरांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून या सेवेला वाहून घेतलं. हाच होता माझा थोडक्यात परिचय.